नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। बॉर्डरिंगचे चेकपोस्ट ऍक्टिव्ह करण्यासाठी वरिष्ठांची चर्चा झालेली असून इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत। गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यात 4 मोकाच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत। उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून दारूची व वेपन्सची माहिती विशेष पथकाद्वारे काढून घेणार आहेत आणि त्यावर कारवाई करणार आहे। रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांच्या याद्या तयार करून मोकाच्या कारवाया करण्यात आल्या। लपून असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करून शोध मोहीम चालू करण्यात आलेली आहे। सोशल मीडियावर डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रँचद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे। सणांच्या वेळी मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायलेशन झाले तर व्हिडिओग्राफिकद्वारे कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। मतदारांनी मतदानाचा हक्क गाजवावा असे आवाहन माननीय सुहास वाकरे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी पत्रकार परिषदेत केले। पोलीस प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे असंही ते म्हणाले। मोठ्या प्रमाणात मोकोकाच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच ज्या लोकांचे रेकॉर्ड आहेत त्यांच्यावर एक्सटर्नमेंटच्या 55, 56 किंवा 57 ज्याप्रमाणे रेकॉर्ड असतील त्याच्या कारवाया आणि एमपीडीएच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तसेच जे गुन्हेगार या ठिकाणी नाहीये किंवा जे गुन्हेगार लपून आहेत त्याच्या विरुद्धची शोध मोहीम आपण पूर्ण परिक्षेत्रात राबवित आहोत आणि त्याच्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये जे ॲब्स्कॉन्डर गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्धची मोहीम उघडून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली। सोशल मीडियावरती अति संवेदनशील भागातील काही ठिकाणी वादविवाद होतात आणि गटातटात मारामारी होते। या विषयावरती लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडून काय राबवण्यात येईल? सोशल मीडियावर देखील आपण जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रँचच्या मार्फतीने आपण वॉच ठेवून आहोत आणि सोशल मीडियावर जे काही घटना किंवा चर्चिल्या जातात त्यामधून जर काही कायदा सुव्यवस्था किंवा गुन्हा घडण्याची शक्यता असेल तर त्यावर आपण निश्चित त्याचा ताबडतोब कॉग्निझन्स घेऊन त्यावर कारवाई करू। त्यावेळी सुद्धा मोठमोठ्या मिरवणुका असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याच्याबद्दल काय आपण नियोजन केले? कारण त्यामध्ये राजकीय सुद्धा किंवा भंग सुद्धा होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या काळामध्ये विविध कार्यक्रम किंवा सण आपल्याकडे आहेत। त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, शिवजयंती, तसेच कोल्हापूरमध्ये ज्योतिबाची यात्रा या महत्त्वाच्या या सण आपल्याकडे साजरे केले जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने इलेक्शनचा जो प्रचार आहे तोही याच काळात चालू असणार आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने जर कुठे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन होत असेल तर त्याच्यासाठी आपण ज्या सर्व्हिलन्स टीम विशेष करून नेमलेल्या आहेत त्यांच्याकडे व्हिडिओग्राफी करण्याबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरून आपण पुढील कारवाई करणार। या निवडणुकीसाठी आपण सुसज्ज आहोत आणि जो पण बाहेरून बंदोबस्त येणार आहे त्याच्या देखील राहण्याची किंवा त्याची व्यवस्था ही आपण तयारी केलेली आहे। जनतेला आणि मतदारांना मी असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदानाच्या या प्रक्रियेत सहभाग घ्यावा। सर्वांनी मतदान करावे। आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो आपण निश्चितपणे त्या ठिकाणी गाजवावा आणि जर आपल्याला काही अडचण असेल किंवा आपल्याला जर कोणी म्हणजे तुम्हाला भय दाखवत असेल निश्चितच आपण सी-विजिल सारख्या ज्या इलेक्शन कमिशनच्या योजना आहेत त्याद्वारे किंवा पोलीस कंट्रोल रूमला, लोकल पोलीस स्टेशनला, पेट्रोलिंग पार्टीला आपण ताबडतोब कळवा। त्याच्यावर योग्य ती कारवाई ताबडतोब होईल। मुंबईत मिरजेसारख्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सुरू होतो। परवा गिल साहेबांनी मोठी कारवाई केली। स्थानिक पोलीस काय करते? आयथिंक सो स्क्वॉड काम करते, एसपी साहेबांचं स्क्वॉड रेड करते। स्थानिक पोलीस काहीच काम करत नाही। स्थानिक पोलिसांकडून देखील याच्यामध्ये कारवाई होईल असे आपण बघूया आणि त्याच्यामध्ये जर डीवायएसपी गिल यांनी म्हणून कारवाई केलेली असेल तर निश्चितच ते त्यांच्याच अंडर जे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्यावर ते निश्चितच त्यांचं सुपरविजन आहे। त्यामुळे मला खात्री आहे की ते स्थानिक पोलिसांकडून देखील याच्यामध्ये कारवाई करून घेतील।
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीला 8 फेब्रुवारी 2019 पासून सुरुवात करण्यात आली आहे. येणाऱ्या 2.5 वर्षात सांगलीची कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. या प्रदूषणमुक्त कृष्णा नदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करीत सुरुवात करण्यात आला. यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त मौसमी बर्डे, सिटी हायस्कूल सांगली यांचे NCCचे विद्यार्थी यांनी कृष्णा नदीच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नदी पात्रातील प्लॅस्टिकसह अन्य कचरा मोठ्या प्रमाणात गोळा केला आहे. तसेच आयुक्त खेबुडकर यांनी कृष्णा घाट जलतरणपटू यांच्याशी यावेळी संवाद साधला असता त्यांनी नदी पात्र या मोहिमेमुळे चांगले स्वच्छ झाले आहे. यामध्ये सातत्याने ही कामगिरी केली तर लोकसहभाग वाढून कृष्णा नदी पात्र स्वच्छ राहण्यास मदत होईल अशी आशा यावेळी व्यक्त केली. काँग्रेस की स्वाभिमानी शेतकरी संघटना संजय काका पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर अशा रस्सीखेचीमुळे रंगतदार ठरत असलेली सांगली लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला आहे. शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख संजय विभुते सांगली लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी आग्रही मागणी शिवसेनेचे विभुते व शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्वतंत्र लढणार अशी घोषणा केली होती. त्यावेळी आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये बूथ कमिटी गटप्रमुख अशी बांधणी जिल्ह्यामध्ये केली आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा व इतर कोणताही मतदारसंघ भाजपला द्यावा अशी मागणी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत असे संजय विभुते यांनी सांगितले. आज मुंबईवरून एक खात्रीलायक वृत्त हाती येते की काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे, मात्र त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. विखे काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचाही राजीनामा देतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाचे उमेदवार निवडण्याच्या छाननी समितीच्या बैठकीलाही विखे पाटील यांनी दांडी मारली होती. त्यानंतरच त्यांच्या भूमिकेबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेची विषय ठरली. बाहेरगावी असल्याने शहराध्यक्ष जगताप उपस्थित नसल्याचे सांगून पालकमंत्री गिरीश बापट यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शिवसेना भाजपमधील कटुता संपल्याची युती राज्यस्तरीय नेते सांगत असले तरी पिंपरी चिंचवडमधील भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांचे मनोमिलन झाला नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आघाडीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघात RR पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. राज्यातील आघाडीच्या जागांच्या अदलाबदलीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगली वगळता राज्यातील अन्य जागांचा पर्याय शोधावा अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह स्मिता पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी आणि त्या बदल्यात अन्य कोणत्याही ठिकाणची जागा काँग्रेसला द्यावी असे सुचवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपा विरोधी पक्षांची मोड बांधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रीय पातळीवर केंद्रातील प्रमुख पक्ष काँग्रेससह प्रादेशिक पक्षांनी हातमिळवणी करावी यासाठी त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत संपूर्ण देश अक्षरशः पिंजून काढला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना काँग्रेसच्या आडकाठी भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात यश मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान काही दिवसापासून दिल्लीमध्ये काँग्रेस आम आदमी पक्ष यांच्या आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस तथा आपचे सामान्य कार्यकर्ते अशी आघाडी करण्याच्या बाजूने कौल देताना दिसत असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र अशा आघाडीला विरोध दर्शवत आहेत. ईशान्य मुंबईकडून आमच्याकडून चुकीचा उमेदवार निवडला गेला ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातून ज्या उमेदवारांची नावे सुचवली जातील त्यांना संधी दिली जाईल असे आम्ही ठरवले आहे. आमच्या जिल्हा कमिटीकडून चूक झाली असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
ईशान्य मुंबई मतदारसंघातून संभाजी काशीद या उमेदवाराच्या नावाची घोषणा त्यांनी केली, मात्र त्यानंतरच या उमेदवाराला बदलण्याची मागणी केली जाऊ लागली होती। भारिपच्याच काही कार्यकर्त्यांनी तर उमेदवार बदलण्यासाठी थेट प्रकाश आंबेडकरांना पत्रच लिहिले होते। अखेर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवार निवडमध्ये माझी चूक झाली असल्याचे आंबेडकरांनी कबुली दिली। अहमदनगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील यांचा संघर्ष खूप पूर्वीपासूनच आहे। 1975-76च्या आधीपासून हा संघर्ष आहे। वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यातील गटातटाच्या राजकारणामध्ये विखे पाटील घराणं हे शंकरराव चव्हाणांच्या पाठीशी होते। त्यातून हा संघर्ष सुरू आहे। त्याचा फटका काँग्रेस पक्षाला झाला आहे हे नाकारता येणार नाही। 2009 मध्ये विधानसभेच्या मतदारसंघात फेररचना करण्यात आली। यामध्ये बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातील 28 गावं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात गेली। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे 8.25 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये 14,40,000 या एकूण मतदारसंघामध्ये 7,35,597 एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे। ठाणे मतदारसंघात राज्यात सर्वाधिक सुमारे 23 लाखाहून अधिक मतदारांची संख्या असून 12,60,000हून अधिक पुरुष मतदारसंघांची संख्या आहे। राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या 4 टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे। कर्नाटकातील बंगळूर येथे इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे। धारवाडमधल्या कुमारेश्वर नगरमध्ये ही घटना घडली। इमारतीचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या सर्व लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू आहे। जिल्हाधिकारी दीपा चोलन, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत। लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे। अग्निशामक दलाच्या 3 गाड्या, 4 JCB आणि 10 ॲम्ब्युलन्स गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया। तोपर्यंत नमस्कार।